पतंगीला धागा बांधणं आणि पतंग उडवणं म्हणजे खरं तर एक कलाच असते. किती अंतरावर धागा बांधायचा म्हणजे जेणेकरून पतंग आपली व्यवस्थित उडेल आणि त्यानंतर कशी उडवायची ही सुद्धा एक कलाच आहे. तर आधी तर आपण पतंगीला धागा बांधून घेऊ आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. नमस्कार, कसे आहात? आणि आजचा ब्लॉगचा आपला विषय तुम्हाला तर कळालाच असणार. तर आज आपण जातोय पतंग उडवायला आणि म्हणजे 2-3 दिवसापासून हे जे लहान मुलं आहेत ना, आता आमच्या कॉलनीत जे सगळी लहान मुलं आहेत त्यांच्याशी माझं असलेलं नातं हे फार प्रेमाचं आहे. आणि त्यांना असं काही करायचं असलं जे म्हणजे लहान मुलांना सहजासहजी जमत नाही असं, तर ते मला सांगतात, मग आवाज देतात की आधी भाऊ हे करायचं, आधी भाऊ ते करायचं, आपण हे असं आम्हाला करून दे ना, आम्हाला पतंग बांधून दे ना, आम्हाला उडवून दे ना असं. तर 2-4 दिवसापासून ते सुरू होतं. आणि लहान मुलांसोबत खेळायला तर खूप आवडतं. म्हणजे काय ना, आपले बालपणाचे दिवस आठवतात. कधी कधी फार त्रासदायक सुद्धा असतं बरं, म्हणजे इतके त्रास देतात ना की काय करायचं काय नाही. तर या गोष्टी पण मजा येते जरा, की जुन्या गोष्टी आठवण येतात, त्यांचे मध्ये होत असणारे वाद, त्यांच्या भांडणा. तर मग ते सॉल्व सुद्धा करावं लागतात. बरेच आता ही पतंग आम्ही बांधलेली आहे तसं. तर आता आपण जातोय पतंग उडवायला आज. आता यामध्ये आहे ना, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना की लहानपणीच्या गोष्टी सगळ्या आठवण आल्यात मला, की कसं बांधायचो आम्ही, कसे खेळायचो, आमचे मित्रमंडळी. मी सुद्धा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कसा मांज्या बनवायचो, कसे धागे आम्ही म्हणजे दिवसभर, अख्खा दिवस, पूर्ण दिवसभर 2-2, 3-3 दिवस ते पूर्ण धागा बनवण्यातच जायचे. तर मग असे काही दिवस असतात जे आठवण येतात. तर आज आपण पतंग उडवूया. आपले कॉलनीतले जे लहान मुलं आहेत सगळे, तर सगळे असतात. आज सुट्टी आहे, एक तर आज रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा वेळ देऊ त्याला. ठीक आहे, चला. तुम्हाला आवडतं का पतंग उडवायला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला. एरवी तर आमच्या कॉलनीत शांतता असते, पण रविवारचा दिवस म्हटलं की सकाळपासूनच गोंधळ सुरू होतो, तो या सगळ्यांचा. मग त्यामध्ये खेळणं, भांडण, रडणं सगळं काही येतं. आणि त्यात दादू म्हणजे एक व्लॉगरच आहे. आणि दादूची व्लॉगिंग स्टाईल ही फार निराळी आहे, ती तुम्हाला आवडेल. थोडा तुम्ही त्याची व्लॉगिंग स्टाईल पाहून घ्या आधी, नंतर आपण भेटू. घर दिख रहा है, अरे वो मुझे हाथ दो थोड़ा सा. देखो ठीक है, उनका घर चल रहा है. और देखो ये देखो कितने सारे गड्ढे हैं, और इधर भी, और यहाँ भी गड्ढा है, और इधर नाली है. देखो ठीक है, उनका घर बन रहा है. देखो उनका घर बन रहा है. अब आम ठीक है, आम के घर में रहेंगे. पास उनका घर नहीं बनेगा तब तक हम के घर में रहेंगे. अमित भी खुश हो रहा है थोड़ा सा. देखो अमित कैसे ब्लॉग जैसे बना रहा है. अमित को भी ब्लॉग बनना है. चलो भागो. देखो दोस्तों आमके पतंग. तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे आता सगळे घरीच असतात. आणि घरी असल्यामुळे युवराज आलेला आहे, सगळे कॉलनीतले जे लहान लहान मुलं आहेत ना, तर सगळे आता आम्ही चाललो पतंग उडवायला. आपल्या घरापुढे जाय ना, आपल्या घराच्या पुढच्या बाजूलाच इकडे मोठं मैदान आहे एक. आणि त्या मैदानावर आम्हाला खेळायला म्हणजे खूप छान असं मैदान, आम्ही काही पण खेळू शकतो. फुटबॉल, क्रिकेट, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे खेळू शकतो. तर असं काही जर करायचं असलं ना, ज्याच्यासाठी मोठं मैदान वगैरे लागतं, तर त्यावेळेस आमच्यासाठी ते पूरक असं मैदान आहे, म्हणून आम्ही तिथे जात असतो. असं छोटंसं मैदान पुढे सुद्धा आहे आमच्या घराच्या. हे पहा, हे पुढे सुद्धा मैदान आहे आणि मस्त शांत वातावरण असतं इकडे. पण इकडे आता सध्या बांधकाम वगैरे सुरू असल्यामुळे आणि पतंग उडवू शकत नाही. पतंग उडवण्याचा प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, वरती वायर वगैरे आहेत. मग ते वायर वगैरे आहे ना, वायर वगैरेमध्ये अटकून जाते पतंग आणि मग काढायला अवघड. आणि मग हे सगळे धावपळ करतात. त्याच्यामुळे यांना आता मी घेऊन जातोय आपल्या मैदानात. ठीक आहे, चला ग्राउंडमध्ये जायचं आपल्याला. दादूने काढली सायकल, त्याला आहे ना सुरुवातीलाच हे लागतं. चला 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 चला. आता आलोत आपण मैदानावर. खरं तर हे मैदान नाही, प्लॉटिंगच आहे. काही वर्षांनी इथे सुद्धा घरं होतील, पण तोवर का होईना हे आपल्याच हवाले आहे. इकडून कर ना, इकडून सोड ना. असं
बस झालं सोड ना. गेली का? हवा नाही रे इकडे. हळू. हा. तर मित्रांनो आता आलोत आपण मैदानावर. पहा तुम्हाला मैदान तर मी दाखवलं केवढं आहे ते. तर एवढं मोठं मैदान आहे, पण थोडा हवा नसल्यामुळे आहे ना आम्हाला पतंग उडवायला फार अवघड जाते. आमच्या आधी सुद्धा एक जण इथे पतंग उडवत होता हा मुलगा, पण तो सुद्धा स्ट्रगल करतोय. तर कसं आहे ना, हवा वगैरे असली तर लवकर पतंग हवेत लागते आणि उडवायला पण फार मजा येते. आणि मांजा वगैरे आम्ही सहसा वापरत नाही, कारण काय की लहान मुलं असतात त्यांचे हात वगैरे कापले जातात. ही सुद्धा एक एक्स्ट्रा पतंग आहे. एक्स्ट्रा पतंग घेऊन एखादी जर गेली कटली तर मग ही आपल्याला लावायला. आता हे उडवत आहेत पतंग. ठीक, तुम्हाला काही तुमचे क्षण तुमचे दिवस आठवण येतात की नाही आपले ब्लॉग्स पाहून, किंवा आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे सांगायला विसरत नका जाऊ. तर कमेंट्स तुमच्या फार आवश्यक असतात. आता आपण कुठे चांगले व्लॉग्स म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय तर थोडी मजा येते. चला तर पाहूत आपण कशी मजा येईल. आता उडवायला फार मजा येते. उडवायला लहान मुलांसोबत खेळायला खूप मजा येत असते. चला तुम्हाला ग्राउंड दाखवतो आणि कसे हे उडवत आहेत ते सुद्धा दाखवतो. जसं सुरुवातीला आपण बोललो, पतंगीला धागा बांधणं, पतंग उडवणं ही खरं तर एक कलाच असते आणि ती कला शिकता येते. हा तीच कला शिकण्याचा प्रयत्न करत होता आणि हा आपल्या आधीपासून होता बरं का. पण त्याला आहे ना त्याची पतंग उडवताच येत नव्हती बिचाऱ्याला. तर तो प्रयत्न करत होता आणि खूप वैतागला होता. आपली पतंग मात्र छान हवेत लागली होती आणि आम्ही पतंग जास्त उडावी म्हणून सगळ्या मैदानाने धावत सुटला होता. काय झालं रे तुझ्या पतंगीला? आता आणतो आता दुसरी. का रे? का फाटली? कितीची आहे पतंगी? 5 रुपयाची. 5 रुपयाची आहे. आणि ते मांजे आहे ना पूर्ण. मग तुला उडवता का नाही येता? हवा का मग? हा हवा नाही त्याच्यामुळे. उडवशील हळू. लवकर हे पा मित्रांनो काय आणलं चिकूने. हे काय म्हणतात त्याला? फटाके. वेलचे फटाके. आणि कसं म्हणजे फोडायसाठी आणले का तुम्ही? पहा खेळायसाठी आमच्याकडे खूप काही आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत खेळायसाठी. आणि असं रविवार वगैरे असला ना तर असं काहीतरी खेळत असतो आम्ही. पहा फटाके फोडता येते. हे कसले फटाके? हो ना भारीच आहे मस्त. म्हणजे खेळण्यासाठी. आवाज तर नाही येत रे त्याचा. असं कसं? हा फोड. हा जरा जास्त भारी आहे. हा फोडवर. अरे आवाज नाही काय नाही. अरे बापरे बस झालं. 3 फूट. हो 4 राहिले 2 राहिले. तर मित्रांनो बघितलेत फटाके तुम्ही किती जोराचा आवाज आला ना, एकदम बॉम्ब फुटल्यासारखा. म्हणजे त्यांना कसंही काहीतरी खेळायचं, काय खेळता येईल ते खेळायचं लहान मुलांना. आणि त्यांच्यासोबत मी पण असतो. सगळं संपवलं. आजकाल या चक्र्या आल्यात ना, या चक्र्या आधी नसायच्या. आम्ही जेव्हा उडवायचो ना पतंग आजकाल. हो तर आजकाल आहे ना या चक्र्या आल्यात. आधी आहे ना काडीवरच असा धागा गुंडाळून आणि असं कसं गुंडाळायचे माहित आहे का? असं करून असं करून म्हणजे एकदम फास्ट मध्ये. याचं काहीतरी वेगळं अशी पतंग आली आहे बघा. बघा केवढी खतरनाक पतंग आहे. युवराजची फाटून गेली पतंग. बाय बाय टाटा. चला तर आता आम्ही जातो घरी. थांबा शांत ना आपण. ऐका रे ऐक ना, गोंधळ नको करू. तर मित्रांनो असा असतो आपला रविवार. आणि आजचा आपला असा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय करतोय तू? काय? ठीक आहे. अरे थांबा बस झालं ना दाखवलं. बरं यांचं काय ते ऐकून घ्या गोंधळ कसा आहे ना, तुम्ही समजू शकता. ठीक आहे चला तर मित्रांनो आता हे खूप गोंधळ सुरू झालेला आहे इकडे आणि आपण जाऊत आता घरी. तर मित्रांनो आजचा असा आपला हा व्लॉग आणि आता आम्ही जात आहोत घरी. आज आमचं खेळून झालं छानपैकी मस्त. दादूने सुद्धा पतंग उडवली, सगळ्यांनी पतंग उडवली. पण हवा नसल्यामुळे फारशी काय पतंग उडाली नाही. थोडीफार हवेत लागली होती. पण लहान मुलांसोबत खेळायला अशीच मजा येत असते. तर तुम्हाला आवडतं का आजही लहान मुलांसोबत खेळायला? तुम्हाला बालपण हरवल्यासारखं वाटतं का कुठेतरी आपलं? तर
वाटतं कधी कधी ज्यावेळी जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी येतात ना, त्यावेळी असं वाटतं की बालपण कुठेतरी हरवलं आहे. पण लहान मुलांसोबत खेळून, लहान मुलांसोबत वावरून, त्यांच्यासोबत बसल्यानंतर असं वाटतं की बालपण जिवंत असणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर आता आपण जाऊत घरी.